बातमी सिंधुदुर्गमधून। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5ही नगरसेवक आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्याचमुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून कुडाळच्या माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका आफरीन करोल, नगरसेविका अक्षता खटावकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली। नुकत्याच पार पडलेल्या कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपने ठाकरे गटाचा एक नगरसेवक फोडल्यानंतर नगराध्यक्ष पद मिळून भाजपने सत्ता स्थापन केलेली होती। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत आहेत। उमेश, सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला हा धक्का म्हणावा लागेल। निश्चितच गौरी, आपण बघतोय की भाजपने आता जी ठाकरेंची शिवसेना आहे त्याला सुरुंग लावलेला आहे। कारण कुडाळची नगरपंचायत आहे, नगरपंचायतीवर एक नगरसेवक फोडून महायुतीचा विजय झालेला होता आणि आता रवींद्र चव्हाण हे स्वतः या कुडाळ मतदारसंघामध्ये आहेत आणि कुडाळमध्ये भाजप त्यांनी वाढवायचं एक नियोजन सुरू केलेलं आहे पुन्हा। त्यामुळे उद्धव ठाकरे सेनेचे जे 5 नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आज सिंधुदुर्ग नगरी येथे मेळावा आहे, या मेळाव्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे। तसंच काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत ते देखील या मेळाव्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठा पक्ष प्रवेश आहे आणि भाजपचा हा एक मोठा मेळावा आहे। त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे देखील उपस्थित आहेत, तसेच काळसेकर हे देखील उपस्थित आहेत, प्रमोद जठार देखील उपस्थित आहेत आणि सर्वच नेते मंडळी उपस्थित आहेत। आणि रवींद्र चव्हाणांनी कुठेतरी पुन्हा पक्ष बांधणीसाठी सुरुवात केली दिसते कुडाळ आणि मालवण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रवींद्र चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली हे सध्या सुरू आहे एकंदरीत। आणि धक्का मानला जाते, उद्धव ठाकरेंच्या सेनेला हा धक्का मानला जातो कुठेतरी आणि काँग्रेसही धक्का म्हटला जातो। गौरी, नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।